हर हर महादेव, गोदावरी मातेचा जयघोष आणि अचानक किंचाळ्या. काही सेकंदांपूर्वी भक्तिमय वातावरणात सुरू असलेला प्रवास मृत्यूच्या दाराशी जाऊन पोहोचला. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी इथं गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटली आणि क्षणार्धात आनंदाचं वातावरण भीतीमध्ये बदललं. दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, लाखो भाविकांची श्रद्धा, अधिक मासाचं धार्मिक महत्त्व आणि याच श्रद्धेच्या प्रवासात 2 महिलांचा मृत्यू. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी इथं गोदावरी नदीत श्रद्धेचा प्रवास अचानक मृत्यूच्या सापळ्यात बदलला. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी बोट नदीत उलटली आणि काही क्षणांत आनंद, भक्ती आणि जयघोष यांची जागा किंकाळ्या, आक्रोश आणि मृत्यूच्या भीतीने घेतली. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत 2 महिलांचा जीव गेला, अनेक जखमी झाले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे स्थानिकांच्या मते ही दुर्घटना टाळता आली असती, कारण गर्दी नवीन नव्हती, अधिक मास नवीन नव्हता आणि धोकादायक पद्धतीनं चालणाऱ्या बोटीही नवीन नव्हत्या. मग प्रश्न असा की जर धोका आधीपासूनच माहीत होता तर प्रशासनानं तो रोखला का नाही? ही काही पहिली घटना नाही आहे. पुरुषोत्तमपुरीत याआधीही अनेक अपघात झाले आहेत. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रत्येक वेळी चौकशी, आश्वासनं, उपाययोजनांची घोषणा होते, पण काही दिवसांनी सगळं पुन्हा जैसे थे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरुषोत्तमपुरीचं धार्मिक महत्त्व काय, अधिक मासात लाखो भाविक इथं काय येतात, नेमकं बोट दुर्घटनेत काय घडलं, प्रवाशांनी कोणते गंभीर आरोप केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासन प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतर जागं का होतं. प्रशासनाच्या अपयशाचा संपूर्ण लेखाजोखाच आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. पुरुषोत्तमपुरी नेमकं आहे तरी काय? बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याजवळ गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं पुरुषोत्तमपुरी हे मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र मानलं जातं. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान विष्णूंचं पुरुषोत्तम स्वरूप. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या काळात पुरुषोत्तमपुरीला भेट देणं, गोदावरीत स्नान करणं आणि मंदिराचं दर्शन घेणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सामान्य दिवसांमध्ये इथं हजारो भाविक येतात, मात्र अधिक मासात ही संख्या लाखोंमध्ये पोहोचते. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातूनही भाविक इथं येतात. अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगातील अतिरिक्त महिना. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांमधील फरक भरून काढण्यासाठी साधारणतः दर 32 ते 33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. धार्मिक परंपरेनुसार या महिन्याला एकेकाळी मलमास म्हटलं जायचं, मात्र भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं आणि त्याला पुरुषोत्तम मास म्हणून गौरव प्राप्त झाला. अशी कथा स्कंदपुराण आणि पद्मपुराणांमध्ये सांगितली जाते. यामुळं या काळात जप, तप, दान, व्रत, तीर्थयात्रा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं. याच कारणामुळं पुरुषोत्तमपुरीमध्ये भाविकांचा अक्षरशः महापूर येतो. तारीख 10 जून 2026, सकाळची वेळ. अधिक मासामुळं परिसरात प्रचंड गर्दी. गोदावरी नदी ओलांडून मंदिराकडे जाण्यासाठी भाविक बोटींमध्ये बसत होते. तेवढ्यात एक बोट क्षमतेपेक्षा जास्त भाविक घेऊन नदीत उतरली. बोटीत 30 ते 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी तर आणखी जास्त संख्येचा दावा केला. बोट नदीच्या मध्यभागी पोहोचण्यापूर्वीच असंतुलित झाली आणि अचानक उलटली. क्षणभरात सर्व प्रवासी पाण्यात पडले. अनेकांना पोहता येत नव्हतं. महिला, वृद्ध आणि लहान मुलं पाण्यात जीव वाचवण्यासाठी झगडत होते. या दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. दुर्घटनेतून बचावलेल्या महिलांनी जे आरोप केले ते प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बोटीत 50 पेक्षा जास्त लोकांना बसवण्यात आलं होतं. काही महिला उतरण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र बोट चालकानं त्यांना उतरू दिलं नाही. उलट धमकी देऊन पुन्हा बसवलं. महिला पुढे म्हणाली, बोट उलटल्यानंतर आम्ही थेट पाण्याच्या तळाशी गेलो. मी सतत स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणत होते. माझी साडी अडकली होती, पण कसाबसा जीव वाचला. हा अनुभव ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. दुसऱ्या महिलेचं म्हणणं तर आणखी गंभीर आहे. ती म्हणाली, आम्ही चालकाला विचारलं होतं की एवढे लोक बसवणं सुरक्षित आहे का? त्यावर तो म्हणाला, 50 पेक्षा जास्त लोक बसतात. आम्ही उतरायला निघालो होतो, पण पुन्हा त्याने बसायला सांगितलं. जर हे आरोप खरे असतील तर ही केवळ दुर्घटना नाही, तर निष्काळजीपणामुळे घडलेली दुर्घटना आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अधिक मास सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याचा दावा केला जातो. लाखो रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात सुरक्षित घाट नाहीत, पुरेसे लाईफ जॅकेट नाहीत, प्रशिक्षित बचाव पथक नाही, बोटींवर नियंत्रण नाही, प्रवाशांची संख्या तपासली जात नाही. मग खर्च नेमका होतो कुठं? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नुकताच झालेला हा अपघात काही पहिलाच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषोत्तमपुरी परिसरात वारंवार दुर्घटना घडत आहेत. कधी नदीत बुडून मृत्यू, कधी बोट अपघात, कधी गर्दींमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. विशेषतः अधिक मासात आणि यात्रेच्या काळात भाविकांची संख्या अचानक वाढते, परंतु त्यानुसार सुरक्षेची व्यवस्था वाढताना दिसत नाही. दरवेळी एखादा अपघात घडतो, काही लोकांचा जीव जातो, मग चौकशी समिती बसते, अधिकाऱ्यांच्या बैठका होतात, घोषणा होतात, पण पुढच्या यात्रेत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. आता बघा, 2 महिलांचा मृत्यू झाला आहे, पण संध्याकाळपर्यंत FIR दाखलच झाला नाही. का?
कारण दुर्घटना ज्या ठिकाणी घडली ती जागा बीड आणि जालना जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली यावरून चर्चा सुरू होती. आता विचार करा, 2 महिलांचा जीव गेला आहे, अनेक लोक जखमी आहेत आणि प्रशासन क्षेत्राधिकार ठरवत बसले. यापेक्षा मोठं अपयश काय असू शकतं? या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच पुरुषोत्तमपुरी परिसरात एका 13 वर्षीय मुलाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला होता. म्हणजेच नदी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न आधीच समोर आला होता. मात्र त्यानंतरही कोणतीही कठोर उपाययोजना झाल्याचं दिसून येत नाही. आणि आता बोट दुर्घटना घडली म्हणजेच इशारे मिळत होते, पण त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं. आता आपण व्यवस्थेच्या मुळाशी जाऊया. अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. याचा अर्थ प्रशासनाकडे तयारी करण्यासाठी खूप जास्त वेळ असतो. मग प्रश्न असा, बोटींची क्षमता निश्चित केली होती का? प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट होतं का? आपत्कालीन बचाव पथक कायमस्वरूपी तैनात होतं का? नदी किनारी नियंत्रण कक्ष होता का? बोट चालकांचे प्रशिक्षण झाले होते का? प्रवाशांची मोजणी होत होती का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर दुर्घटना घडण्याची वाटच पाहिली जात होती असं म्हणावं लागेल. देशात जिथं जिथं मोठ्या धार्मिक यात्रांमध्ये जलवाहतूक वापरली जाते तिथं काही नियम काटेकोरपणे लागू केले जातात. जसं की प्रत्येक बोटीची प्रवासी मर्यादा, लाईफ जॅकेट सक्ती, GPS ट्रॅकिंग, आपत्कालीन बचाव पथकं, पोलीस बोट, सतत देखरेख. अनेक राज्यांमध्ये दुर्घटना झाल्यानंतर तात्काळ FIR आणि परवाने रद्द करण्याची कारवाई होते. मग पुरुषोत्तमपुरीत असं का होत नाही? पुरुषोत्तमपुरीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. सोशल मीडिया, धार्मिक प्रचार आणि वाढती श्रद्धा यामुळे भाविकांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. मात्र प्रश्न असा आहे की ज्या वेगानं भाविक वाढले त्या वेगानं सुरक्षा व्यवस्था वाढली का? तर उत्तर मिळतं नाही. आणि हाच या दुर्घटनेचा मूळ मुद्दा आहे. जर प्रशासनाला खरोखरच भविष्यातील दुर्घटना रोखायच्या असतील तर काही गोष्ट तात्काळ कराव्या लागतील. पहिली म्हणजे सर्व बोटींचे सुरक्षा ऑडिट. दुसरी, लाईफ जॅकेटशिवाय कोणालाही प्रवेश नाही. तिसरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास थेट गुन्हा. चौथी, नदी बचाव पथक कायमस्वरूपी तैनात करणं. 5वी, CCTV आणि नियंत्रण कक्ष. 6वी म्हणजे गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन योजना. आता या सर्वांचा निष्कर्ष काय आहे? पुरुषोत्तमपुरीतील दुर्घटना ही केवळ 2 महिलांच्या मृत्यूची बातमी नाही, ही त्या व्यवस्थेची कहाणी आहे जी अपघात होण्यापूर्वी झोपलेली असते आणि अपघात झाल्यानंतर जागी होते. श्रद्धा लाखो लोकांना पुरुषोत्तमपुरीकडे घेऊन येते, पण सुरक्षित परत घरी पाठवण्याची जबाबदारी मात्र प्रशासनाची असते. आज 2 महिलांनी आपला जीव गमावला, उद्या कदाचित आणखी कुणी गमावेल. प्रश्न एवढाच आहे, पुढची दुर्घटना होण्याआधी प्रशासन जागं होणार का? की पुन्हा एखाद्या दुर्घटनेनंतरच चौकशी समित्या बसणार? कारण गोदावरीच्या पाण्यात वाहून गेलेले जीव परत येत नाहीत, पण त्यातून धडा घेण्याची संधी मात्र प्रत्येक वेळी असते. मात्र पुरुषोत्तमपुरीतील दुर्घटनेतून धडा घेऊन प्रशासन आता तरी योग्य उपाययोजना करेल असं आपल्याला वाटतं का? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.